नमस्कार माझ्या मुलींनो, मुलांनो आणि नातवांनो. मुलींनो, नीट ऐका बरं. हा कालच्या सांगितलेल्या कथेचा दुसरा भाग ऐका. 2 वर्षानंतर तो पेपरवाला पुन्हा भेटला. म्हणाला, मुलगा आता जर्मनीमध्ये काम करतोय असं अभिमानानं सांगितलं. मी थोडं कुतूहलानं विचारलं, इतक्या मर्यादित उत्पन्नात हे सगळं कसं शक्य झालं? तो सौम्य हसला आणि म्हणाला, मॅडम, पेपर वाटण्याबरोबरच इतरही काहीतरी करत राहिलो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्चावर काटकसर. जे स्वस्त, जे हंगामातलं तेच खात होतो. कधीकधी फक्त दोडका, भोपळा, वांगी. थोडा थांबला, मग हळूच म्हणाला. एक दिवस मुलगा ताट पाहून रडला. म्हणाला, रोज हीच कोरडी भाजी. दुसऱ्याच्या घरात काय काय बनते बघा. मी त्याच्याजवळ गेलो, त्याचे अश्रू पुसले आणि म्हटलं, बाळा, आधी स्वतःचं ताट पहा. दुसऱ्यांची ताटे पाहशील तर स्वतःचंही हरवून बसशील. ही कोरडी भाजी नाही आहे. या ताटात मी तुझं भविष्य वाढतो. त्याचा अपमान करू नकोस. तो माझ्या डोळ्यात पाहत राहिला, हसला आणि चुपचाप सगळं खाल्लं. त्या दिवसानंतर त्याने कधीही तक्रार केली नाही. आज ही आठवण शब्दामध्ये उतरवत असताना माझं मन विचारात गुंतून जातं. आजकालची मुलं आपल्या पालकांची परिस्थिती न समजता ती प्रत्येक गोष्ट मागतात जी दुसऱ्यांकडे असते. कोण त्यांना समजवेल की कधीकधी कोरड्या ताटातही पूर्ण भविष्य वाढलेलं असतं. फक्त डोळ्यात पाहण्याची दृष्टी लागते. मुलींनो, हे समजून घ्या आणि आचरणात आणा. आपल्या मुलांना समजवा. आणि कष्टाशिवाय आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही. कधीही शॉर्टकटनं कधीही यश मिळत नाही. खूप खूप अभ्यास करा, स्वप्न पाहायला शिकवा. त्याबरोबर माणुसकी आणि प्रेम पण त्यांना शिकवा की कशी असते माणुसकी आणि कसं प्रेम करावं लागतं, कशी नाते निभावावी लागतात आणि कसा अभ्यास करायला लागतो. नमस्कार.